घरात घरगड्यांची फौज तरीही शेतात राबून साधली किमिया. मासोळी, भातपीक आणि दुग्ध व्यवसायातून व्यावसायिक क्रांती. घरची परिस्थिती सधन. बसलेल्या जागेवर एका आवाजात पाहिजे असलेली वस्तू देण्यासाठी धावणारी घरगड्यांची फौज. हे सर्व असताना भंडाऱ्याच्या साकुल येथील सरिता फुंडे या स्वतः शेतात राबतात. 2-4 एकर नाही तर तब्बल 21 एकर शेतात त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात कायापालट करत पारंपरिक पिकांना फाटा देत शेतात बागायतीचा आधुनिक प्रयोग केला. यातून त्यांनी आर्थिक प्रगती तर साधलीच, मात्र समाजातील इतर महिला वर्गांनाही शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला. सरिता फुंडे या आहेत भंडाऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते, सहकार महर्षी सुनील फुंडे यांच्या सौभाग्यवती. विवाहानंतर सर्व सुख समृद्धी आणि वातानुकूलित जीवन मिळालं असलं तरी सरिता या शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यानं त्यांची सर्वसामान्यांशी नेहमी नाळ जोडलेली आहे. बिरादरी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नेहमी सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला. अशा स्वभावाच्या सरिता फुंडे या शेतातील कुठलंही काम असो, शेतात भात पिकांची लागवड असो की बागायती शेतातील लागवड, स्वतः साडीचा पदर कमरेला खोचून त्या शाश्वत शेती करतात. ही शेती करताना कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करता त्या नैसर्गिक शेती करतात. यासाठी त्या शेतातच गांडूळ खत, दशपर्णी अर्क तयार करतात आणि त्याचा वापर बागायती पिकांच्या संरक्षणासाठी करतात. मागील 8 वर्षापासून ते शेतीत गुंतले असून वर्षाला लाखो रुपयांचं आर्थिक उत्पादन घेतात. इतर महिलांनी शेतीकडे वळून प्रगती साधावी असं त्यांनी आवाहन केलंय. शेतात फिश टँक मधून निघणाऱ्या मासोळ्या असो की ॲपल बोर, टरबूज, टोमॅटो, फणस, चवळी, ढेमस, कारली, केळी, लिंबू, मका, भातपीक या बागायतीचं उत्पादन घेतात. त्यांच्याकडे फिश टँकमध्ये पांढरा, निळसर, गुलाबी, फिक्कट गुलाबी, गर्दलाल प्रकारच्या कमळाचं उत्पादन घेतात. यासोबत दुग्ध व्यवसायातून त्यांनी धवल क्रांती केली आहे. मी एका साधारण कुटुंबातील आहे, पण नेहमी आम्ही मातीशी जोडलेलो. त्याच्यामुळे असं वाटलं की आपण शेतीत नवीन नवीन प्रयोग करावेत. त्यात मला पाहून जर इतर महिला प्रेरित होत असतील, त्यासाठी मी हा प्रयोग करते. मी गेली 7-8 वर्ष शेती करते. मी बऱ्यापैकी बागायती शेती केलेली आहे आणि त्यातल्या त्यात बागायतीमध्ये आम्ही आता आंतरपीक हा प्रयोग करतो आहे. मी काश्मीरी बोरीमध्ये आम्ही ढेमस लावला मागच्या वर्षी. मला प्रचंड नफा झाला. कमीत कमी 2-2.25 लाखाचा आम्हाला त्याच्यात आम्ही त्याचं उत्पन्न घेतलं. यावर्षी मी केळ्यांमध्ये टरबूज लावला आणि आता हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे. सोबतच आम्ही फणसामध्ये ढेमस लावला आहे. तर दोन्ही उत्पन्न आमचे अगदी चांगल्या प्रकारे निघत आहेत. आता ढेमसाचं हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे आणि टरबुजाचं पण सुरू झालेलं आहे. टरबुजामध्ये आम्ही युनायटेड नावाची कंपनी त्याचा टरबूज लावलेला आहे आणि मला एक 2-2.5-3 लाखाचा याच्यात नफा होईल अशी अपेक्षा आहे. दुसरं मार्केटचा विषय झाला तर आधी आम्ही भंडाऱ्याला BTBला पाठवायचो, पण आम्हाला ते थोडंसं महाग पडायचं ट्रान्सपोर्टमध्ये. त्याच्यामुळे आम्ही साकोलीच्याच मार्केटमध्ये आमचा सगळा माल देतो आहे. ढेमस, टरबूज, आता आम्ही टोमॅटो लावले होते. मागच्या वर्षी आमची काश्मीरी बोर बऱ्यापैकी आम्हाला तिने फायदा दिला. तर आम्ही सगळं जे आमचे उत्पादन आहेत आम्ही ते साकोलीच्या मार्केटमध्येच पाठवतो. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी
मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जब जब जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।